13 येरवडा इथे पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारीचे प्रमुख दावेदार इमाम शमशेर अली शेख यांच्या पुढाकारातून लाडक्या बहिणींसाठी त्यांचा आवडता होम मिनिस्टर व भव्य लकी ड्रॉ कार्यक्रमाचं आयोजन रविवारी करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला महिला भगिनींचा अभूतपूर्व प्रतिसाद पाहायला मिळाला। प्रभागात इमाम भाई शमशेर अली शेख यांच्या वतीनं अनेक होत असलेल्या कामांना गती येत असून महिलांची वाढती साथ पाहता येरोडामध्ये कमळ फुलणार का याची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे। होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रसिद्ध निवेदक अवधूत कुलकर्णी यांच्या बहारदार व मनोरंजनात्मक शैलीत महिला भगिनींसाठी विविध खेळ आणि भरघोस बक्षिसं ठेवण्यात आली होती। यामध्ये टू व्हीलर, स्कूटी, फ्रीज, एलईडी टीव्ही, एअर कूलर, ओव्हन, गॅस शेगडी, स्टील मांडणी, सिलिंग फॅन व इस्त्री आदी सोबतच प्रत्येक सहभागी महिलांना आकर्षक भेट वस्तूंचं देखील वितरण यावेळी इमाम भाई यांच्या वतीनं करण्यात आलं। सदर सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून अभिनेत्री रूपा पाटील आणि अभिनेत्री नेहा थोरात यांनी देखील उपस्थिती लावत महिला भगिनींशी संवाद साधला आणि कार्यक्रमाचं कौतुक केलं। सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचा सत्कार करावा। धन्यवाद भाऊ। बोला ना। इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचा कवर, इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचा कवर, आशिष रावांचं नाव घेते मी त्यांची जनसामान्यांच्या मदतीला कायम धावून जाणारा आपल्या सर्वांचं लाडकं वक्तृत्व नमस्कार, मी इमाम शेख, अल्पसंख्याक अध्यक्ष येरोडा फुले नगर मंडळ। पहिल्यांदाच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे, तरी सर्व महिलांनी या ठिकाणी भरभरोतीने सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि विविध खेळ खेळून या कार्यक्रमाला उपस्थित दाखवली। तसेच मी या कार्यक्रमाला बक्षीस ठेवलेले फ्रीज, टीव्ही आणि लकी ड्रॉला स्कूटर अशा भरपूर बक्षिसे ठेवले आणि महिलांनी भरपूर त्याचा प्रतिसाद दिला। या कार्यक्रमामध्ये आमचे मार्गदर्शक शहर प्रमुख नीरजजी घाटे साहेब, मुरलीअण्णा मोहन साहेब, तसेच आमचे खंबीर नेतृत्व जगदीश भाऊ मुळी, तसेच आमचे मार्गदर्शक शिवाजीराव क्षीरसागर या ठिकाणी भरभरून मला प्रतिसाद तर पक्षाने संधी दिली तर या भागातल्या 100% निवडून येण्याची परिस्थिती इथं निर्माण केलेली आहे भारतीय जनता पार्टीची। प्रभाग क्रमांक 13 या प्रभागासाठी आमचा मुलगा इमाम याने प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्या या अनेक कार्यक्रमानंतर फॉर्म भरल्यानंतर हा पहिला कार्यक्रम हा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेऊन लक्ष्मीनगरच्या माता भगिनींना उत्तम प्रकारे आपण काय करू शकतो याचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून परिचय देण्याचा प्रयत्न करतोय। आणि हे काम करत असताना त्यांनी पाहिलेलं आहे की या भागातल्या नागरिकांच्या गरजा काय आहेत, इथल्या नागरिकांना कुठल्या सुविधा पाहिजेत, हे उत्तम प्रकारे त्यांनी जाण आहे त्याची। आणि निश्चित मला खात्री आहे आपण सर्वांनी जर त्याला मदत केली तर निश्चितपणे या भागातला वॉटर, गटर आणि मीटर हा विषय बाजूला ठेवून या भागामध्ये शैक्षणिक, स्पोर्ट्स आणि आरोग्य या विषयात तो निश्चितपणे काम करेल ही माझी खात्री आहे। माझी त्याला शुभेच्छा नाही, आशीर्वाद आहे। त्याने अशाच प्रकारे पुढे जात राहावं, मी त्याच्या पाठीशी आहे एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। शेख सोबत आहे आणि त्यांनी खूप चांगले कार्यकर्ते आहेत
आणि त्यांनी खूप महिलांसाठी करतात आणि त्यांनी होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवलेला आहे आमच्या इथं पहिल्यांदा आणि खूप चांगले बक्षीस पण ठेवलेले आहेत आणि ते खूप चांगले कार्यकर्ते होतील असे आम्ही अपेक्षा करतो आणि सगळे आम्ही महिला त्यांच्यासोबत आहे आणि राहणार आहे आणि इथून पुढे पण राहू. मैं अभी बात कर रही हूँ आज जो कॉम्पिटिशन महिलाओं के लिए था ये कॉम्पिटिशन बहुत अच्छा हुआ. इसमें बहुत सारे गिफ्ट थे जिसमें सबसे पहला गिफ्ट था गाड़ी थी जो लकी ड्रॉ से मिली और अदर्स गिफ्ट मिलने में हमको बहुत सारे गिफ्ट थे. भाई का काम बहुत अच्छा है जरूर चाहिए आपको बहुत जो पण आपकी हेल्प इमाम भाईने इथं चांगला खूप छान कार्यक्रम ठेवलेला आहे महिलांसाठी. आज 25-20 वर्ष झाले मी त्यांना ओळखते पण समाजसेवाच करतायत ते आणि कुठं काय अडीअडचण काय पडली तर पहिले उभे राहतात. एका पहिल्यांदाच नाही त्यांनी कार्यक्रम ठेवला याच्या आधी पण बरेच कार्यक्रम ठेवलेले आहेत पण आज जरा खूपच मोठा ठेवला आणि आम्हाला खूप छान वाटलं. ये कार्यक्रम जो था इमाम भाई की उन्होंने इस कार्यक्रम को बड़ी तरीके से किया और उन्होंने बहुत सारे गिफ्ट लेडीज के लिए रखे थे और इमाम भाई शेख हमेशा लेडीज की हेल्प करते हैं. कभी हॉस्पिटल वगैरह चाहिए तो वो हमेशा आते हैं. कभी भी आप लो तो वो हमेशा आते हैं. प्लीज सपोर्ट कीजिए बहुत अच्छे हैं आपकी भी हेल्प करेंगे. हमारे तो बहुत सारे की हेल्प किया उन्होंने और आपकी भी हेल्प करेंगे. थैंक यू.